कार्यकर्ता सहनशीलता आहे मग मायावाटी जाऊ नको म्हणा राजा दबा धरूनच बसा तो एक किती कार्यकर्ते आहे हे घेऊन येतो म्हणा तू मग हो म्हणे काही सरकू नको पाना काही ढिला करू नको मी आवाहन करतो हा शब्दही देतो त्याले आणि खुल्ला आवाहन करतो तुया मायचं सांगितलं आहे काय समोर ये आणि मला आवाहन करून दाखव मी कुठे यायला तयार आहो जागा तुही वेळ तुही सगळं तुका तुझी काय नाही करतो रे आता मंदिरात मी शिवाय देऊ शकत नाही तुला उरून पुरलो घेतलेली मी जेवढं सांगायसाठी आलो की तुम्ही 88-00-00-20-24 हे दाबाव आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हावे आणि आपल्याला हेच यश नाही आपल्याला उतार करू नका ते करून 25 वर्ष केला म्हणून पडले ते उताने धंदे बंद झाले मी आता रेती बद्दल बोलणार आहोत नाही तर रेती बद्दल गावातले वनीकरण रेती आणि दारू डुप्लिकेट दारू याचे वनीकरण चालू आहे जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समित्या कशा येईल उमेदवार एक दिला जाईल पक्षातील वरचे लोक ते हे मान्य तुम्हाला करावं लागेल मान्य नाही ना असं म्हणू नका तो माझ्या जातीचा नाही जातीचा नाही काय असं म्हणू नका वरचे निर्णय घेणार आहे गजानन महाराजचा तिथं कार्यक्रम चालू आहे नगर परिषदी घ्यायची आहे जिल्हा परिषदी घ्यायची आहे पणची जिल्हा परिषद त्याच्यात बेलोर आहे ते निवडून आणायची आहे कोणी देऊ आपण पक्ष कोणी देऊ एवढं मी तुम्हाला आवाहन करतो एक राजकीय सभा नसली तरी पक्षाची बैठक आहे परंतु हे सांगणं आवश्यक आहे आपण इलेक्शन नंतर पहिल्यांदा इथं बसत आहोत एवढ्या म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो की मला काही हे नाही आहे पण मला आपले लोकही मोठे करायचे आहे प्रत्येक बाबतीत भारतीय जनता पार्टीचा एवढं बोलून दोन शब्द सांगतो करणी कोर्टात सुरू झाला ओरिसातून लोक आणले 6 करोड सुपारी दिली माहीत मारे ना काय फरक जनतेची गोष्ट अशी आहे 6 करोड तसा नाही मरत असा मार म्हणते 6 करोड रुपये हा कर्नाटक त्या कुरवडपूर्ण आता हा मला मारते यवतमाळचे लोक पाठवले ते त्याच्यातले मध्यस्थी माझ्यावर आले त्यानं दाखवलं मला आता मी सगळ्या गोष्टी उकल करणार नाही वेळ आल्यावर उकल करणार गेलो तर समजून दादा की यानं मारलं मला सांगतो एन्जिओग्राफी झालेली आहे कशी चेक केला आहे ना मला मोठे साहेबांना पाठवलं होतं जगतापकडे विवेकामध्ये मग ते एन्जिओग्राफी केली मला काही करायची गरज नाही करून एकदा गेलो तो डॉक्टर म्हणे तुम्हाला 72व्या वर्षापर्यंत अटॅकच येत नाही तुम्ही अटॅक आणा म्हणे लोक गेले तुम्हाला नाही येत म्हणे आता जमलं आपलं बरोबर आता यानं जर समजा कशाला काही झालं 2 वर्ष झाले थोड्या लवकर थोडी होणार आहे काय 72 सांगितलं ना तर समजा काही झालं नक्की याला काहीतरी निवडणुकावर गेलो असं म्हणा तुम्ही तुमच्या माहिती सांगून आलो कर्णी कवड्यापर्यंत पोहोचला म्हणजे त्याच्यापाशी चालूच असते एमपीतले यवतमाळचे नांदेडचे ओरिसाचे काय त्याला माहित असते मी किती करणार त्यावर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.